Don't know why you left me bleeding. With a broken heart, tell me if I deserve this feeling. I thought that you knew that we had something special till you end up all this way. हाय नमस्कार, मी स्नेहा कोगदे फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत करते. कसे आहात तुम्ही सर्वजण? आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल. कारण आज संडे आहे आणि संडे म्हणजे आपला हॅपी डे असतो. म्हणजे काही प्रमाणात का असे ना हॅपी डे असतो. म्हणजे कामं तर असतातच, पण ती निवांत आपल्या मर्जीनुसार करण्याची तेवढी मुभा आपल्याला असते. नाहीतर दररोज तर जणू काही कोणी चाबूक घेऊन आपल्या मागं लागलेलं आहे अशी जी आहे आपली कंडिशन असते. सो चला, संडे आहे, सर्वजण आपापल्या कामाला लागलेले आहेत आणि आता त्यांचाही तो रुटीन झालेला आहे. त्यांना माहीत आहे संडेला जर सकाळी सकाळी आपल्याला काही खायचं असेल तर आपले हातपाय चालवावे लागतील. सो कोणाचं चॉपिंग चाललं आहे, कोणाचं हॉल आवरणं चाललं आहे, बऱ्याचशा गोष्टी. मी आत्ताच उठले असं काही नाही, मी बराच वेळची उठले, माझ्या व्हिडिओचं काम केलं आणि त्यानंतर थोडी फ्रेश वगैरे झाले आणि आत्ता मला बेड आवरायचं आहे. आणि सोबत आणखी एक गोष्ट, आता छान वेळ मिळालाच आहे मला संडेच्या निमित्तानं, तर म्हटलं चला तो जरा प्रोडक्टिव्ह बनवूयात. कारण झोपलं ना, कितीही झोपलं तरी मन काही भरत नाही आणि झोप काही पूर्ण होत नाही, उलट आळसच येतो. म्हणून विचार करते आहे की आत्ता वेळ आहे माझ्याकडे, स्वयंपाकाला भरपूर वेळ आहे आणि म्हणजे आता फक्त 7:30 वाजलेत आणि माझा व्हिडिओ वगैरे सर्व बनवून झाला. सो बेड माझा आणखी आवरायचा आहे आणि हा आत्ता जरी आवरला ना, मला माहीत आहे ब्रेकफास्ट झाला की सर्व येऊन इथे पडणार आहेत, तरीसुद्धा मी हा आवरते. बेडशीट वगैरे कालच वॉश केलेले आहेत, सो त्याच्या घड्या घालायच्या बाकी होत्या आणि कबडमध्ये ठेवायच्या आहेत. आणि म्हटलं आता इतका छान वेळ मिळाला, सो तो जरा प्रोडक्टिव्ह बनवते. कबडची कंडिशन जी आहे ती काहीशी अशी झालेली आहे बघा. माझे कपडे असू देत, अरे असं का होतंय, माझे कपडे असू देत किंवा हा सेक्शन असू देत, खालचा सेक्शन असू देत, किंवा यांच्या कबडबद्दल तर काही बोलायचं कामच नाही. कारण तिघं बापलेकांचा असतो हा एवढा सेक्शन. बुक्स तरी मुलं त्यांची व्यवस्थित ठेवतात, पण हे कपडे म्हणजे या रॅकमधलेही आणि या ऑर्गनायझरमधलेही बऱ्यापैकी व्यवस्थित असतात. पण इकडे आरोहीच्या पप्पांचा गोंधळ बघा. सो आता वेळ आहेच आणि म्हटलं असा झोपेत न घालवता, आळसात न घालवता त्याचा जरा उपयोग करून घेते आणि हे सर्व कबड आता मी आवरते. किचनमध्ये काय कसं चालू आहे ते मी थोड्या वेळानं दाखवतेच तुम्हाला. आत्ता तिकडे गेली ना मलाच कामाला लावून देतील, कांदा कापून देते का, टोमॅटो कापून देते का, मिरची देते का, हे देते का, ते देते का, म्हणून तिकडे मी डुंकूनही पाहत नाही. आधी माझं काम करून घेते, बरोबर खायच्या वेळेवर किचनमध्ये जाईल. बरोबर ना माझी आयडिया? Don't know why you left me bleeding. With a broken heart, tell me if I deserve it. चला, बेडरूम क्लीन करायची सुरुवात जी आहे मी बेडपासूनच करते आहे. मी स्वतःला अर्ध्या तासाचा जो आहे अल्टिमेट दिलेला आहे की या अर्ध्या तासात मला पूर्ण बेडरूम जी आहे क्लीन करायची आहे. सो सर्वात आधी मी बेड वगैरे मस्त झटकून घेतलं आणि बेडशीट वगैरे अंथरून घेतली. त्यानंतर ब्लँकेट्स वगैरेच्या घड्या केल्या आणि ब्लँकेट वगैरे ना मी या बेडवरच ठेवत असते. कारण एवढे मोठे मोठे ब्लँकेट्स ठेवायला माझ्या कबडमध्ये तरी जागा नाही आणि हे ब्लँकेट जेव्हा यूजमध्ये नसतात तेव्हा या बेडमध्येच ठेवल्या जातात आणि यूजमध्ये असताना बेडवर ठेवल्या जातात, इतकाच तो फरक. बरं चला, बेड माझं मस्त आवरून झालं. आत्ता मला हे दोन्हीही कबड जे आहेत व्यवस्थित आवरायचे आहेत. सोबत काल हे बेडशीट वगैरे वॉश केले होते, सो ते आता घडी घालून ठेवायचे आहेत. हे झिपवाले जे स्टोरेज बॅग दिसत आहेत ना तुम्हाला, ॲक्च्युली ह्या साडी बॅग्स आहेत आणि मी नागपूरला असतानाच एका लेडीकडनं ह्या शिवून घेतल्या होत्या आणि तेव्हा ना असं वाटत होतं खरंच भरपूर महाग आहेत. कारण 200ला एक असं काहीसं मला पडलं होतं. पण आता इथे येऊन मला 5 ते 6 वर्ष झालेत, पण अजूनही त्या तशाच्या तशा आहेत. म्हणजे एकूण जर बघितलं तर त्याला 7-1 वर्ष नक्कीच झाले असतील, पण त्याची चेनही साधी गेलेली नाही. 4 अशा बॅग मी साड्या ठेवण्यासाठी वापरते आणि 2 बॅगमध्ये, एका बॅगमध्ये जे आहेत माझे बेडशीट आहेत आणि एका बॅगमध्ये सोफा कवर वगैरे वगैरे मी ठेवलेलं आहे. आधी म्हणजे माझ्याकडे बघा एकच बेडशीट असायचं. नंतर असं वाटायला लागलं अरे यार एक आणखी हवं होतं. म्हणजे एक धुतलं आपण की दुसरं टाकता येईल. मग मी 2-2 जोड जे आहे घ्यायला लागले आणि माणसांचा हावरटपणा कसा असतो बघा. म्हणजे आपला हावरटपणा जितकं मिळालं तितकं आपल्याला कमी पडतं. आधी एकच होतं तरी असं वाटायचं की नाही एक आणखी पाहिजे आपल्याला, म्हणजे आलटून पालटून वापरता येईल. त्यानंतर मग 2 झालेत, मग असं वाटायला लागलं अरे हे तर घरी वापरायचंच आहे.
पाहुणे वगैरे आले की कसं नवीन जोड टाकता यावा म्हणून आणखी मग एक 3 आणि असे करत माझ्याकडे इतकी सर्व बेडशीट झाले ना आता की ते आवरता माझ्याच नाकी नऊ येत आहे. आणि खूप सारे असले ना की ते लवकर जुनेही होत नाहीत किंवा फाटतही नाहीत, त्यामुळे ते टाकूनही द्यावेसे वाटत नाहीत. त्यामुळे पण छान वाटतं प्रत्येक वेळेस नवीन बेडशीट म्हणजे वेगळं बेडशीट टाकलं की बेडरूमचा लुकही काहीतरी वेगळा होतो. बरं, ही शॉल दाखवायची होती तुम्हाला. ॲक्च्युली माझी आई जेव्हा पहिल्यांदा घराबाहेर पडली होती ना एकटीने फिरायला, तेव्हा तिने हे उत्तराखंडवरनं माझ्यासाठी आणली होती. प्रत्येक हिवाळ्यात मी वर काढते पण यूज करणं काही होत नाही. यावर्षीही तसंच वर काढली, छान वॉश केली, पण यूज कधी करेल माहीत नाही. पण चला, सर्व जे आहे माझे कपडे वगैरे सर्व व्यवस्थित आवरून ठेवलं मी. आणि त्यानंतर आता कबर्डचं जो खालचे सेक्शन आहे तेही इथे मला आवरायचे होते. बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या फेकायच्या आहेत, पण आरोहीच्या पप्पांचं असतं राहू दे कधीतरी काम पडेल म्हणून ते तसंच मी काढते, पुन्हा ठेवून देते. चला, आता हे कबर्डही आवरून झालं माझं. आता पटपट जे आहे साईडचं कबर्ड जे या तिघं बापलेकांचं आहे ते आवरते. पण ते काही इथे मी शूट करत बसत नाही, कारण शूट करत बसले की माझा भरपूर वेळ त्यामध्ये जाईल आणि मग मला सुट्टी असल्याची जी फिलिंग आहे ती एन्जॉय करायला वेळच मिळणार नाही. तशीही खरं तर सकाळी भरपूर कामं मी सुट्टी असूनही करून घेतलेली आहेत आज. पण चला, ही कामं महत्त्वाची होती, पेंडिंग होती बऱ्याच दिवसापासनं. आज या संडेच्या सुट्टीच्या निमित्ताने मला वेळ मिळाला आणि माझी सर्व कामं अगदी व्यवस्थित झाली. चला, बेड तर मस्त माझं आवरून झालं. हे फक्त 15 मिनटं असं राहणार आहे, तरीही मी आवरलं फक्त माझ्या मनाच्या समाधानासाठी. दोन्ही कबर्डसुद्धा आवरून झालेत आणि आता किचनमध्ये काय चाललं आहे तुम्हाला दाखवते. असा मस्त सुगंध येत आहे ना, आणि त्यामुळे अशी भूक लागली की काय सांगू. मस्त खमंग असं तोंडाला पाणी सुटते माझ्या, कारण मला भूक लागली. आता जवळपास 7:15 झालेत. पाऊण तास लागला मला हे सर्व गोष्टी आवरायला. Don't know why you left me bleeding. माझं पूर्ण बेडरूम आवरून झालं, पण साहेबांचा ब्रेकफास्ट काही इथे रेडी नव्हता. पण हो, आज त्यांनी समोसेसुद्धा आणले होते. सो ते मी आता एन्जॉय करते आणि होप सो तोपर्यंत आरोहीच्या पप्पांचा ब्रेकफास्टही तयार करणं होऊन जाईल. आणि आज आमच्याकडे ब्रेकफास्टमध्ये बनणार होते स्प्राउटची उसळ, म्हणजे सर्व मिक्स कडधान्य आहेत. सो तीच उसळ आज बनणार आहे. पण इतकं लाडावून बनवणं चाललेलं असतं बघा. मसालाच केव्हाचे शिजवत आहेत ते. आपण जर असा स्वयंपाक करायला लागलो सोबत चाय पण ठेवला होता. सो दिवस काय रात्र काय पूर्ण आपल्याला किचन मध्ये ठाण मांडून बसावं लागेल. बाय द वे, चाय पण त्यांनी बनवून तयार केला होता. सो मी माझा चाय घेतला आणि लाडक्या लेकीला तिथे बेडवर चाय नेऊन देणं चाललेलं. चला, आता इथे आमचे ब्रेकफास्ट बनवून तयार आहे आणि आता माझा तरी ब्रेकफास्ट झाला, पण आरोहीचा आणि आरोहीच्या पप्पांचा तेवढा बाकी होता. सो ते आता त्यांचा ब्रेकफास्ट करतील आणि मी जो आहे माझा चाय एन्जॉय करते. I don't know why you left me bleeding. तो आता मी किचनमध्ये आलेली आहे आणि आरोहीच्या पप्पांचं होतं आता काय करते किचनमध्ये जाऊन. मी माझा पसाराही आवरला आणि ब्रेकफास्टही बनवला. स्वयंपाकाला आणखी तर वेळ आहे ना. चल, तोपर्यंत आपण मुलांसोबत काहीतरी कॅरम वगैरे खेळू असं जे आहे त्यांचं प्लॅनिंग होतं तिघांचं. पण त्या व्यतिरिक्त म्हणजे ब्रेकफास्ट स्वयंपाकाव्यतिरिक्त किचनमध्ये कितीतरी कामं असतात नाही का, जी म्हणजे काश घरच्या लोकांना दिसली असती आणि त्या कामांनाही त्यांनी म्हणजे घराचं काम म्हणून गृहीत धरलं असतं. पण तसं काही होत नाही. पण त्याही कामात आपला बराचसा वेळ आणि बरीचशी मेहनत लागत असते, हे फक्त आपल्यालाच माहीत असतं. खूप छोटी मोठी कामं असतात. मग ते तेल म्हणजे काढणं असू देत किंवा बॉटलमध्ये भरणं असू देत, कॅनमध्ये भरणं असू देत किंवा मसाले फिलअप करणं, भाज्या निवडणं, किती सर्व अशी कामं असतात किचनमधली का ज्यामध्ये आपले 1-1, 2-2 तास जातात. पण खरंच खंत वाटते की त्यांना कोणी घरकामात धरतच नाही. बरं, जाऊ द्यात, कोणी त्या कामांना महत्त्व देऊ न देऊ, पण आपल्याला माहीत आहे ती कामं किती महत्त्वाची असतात आणि ती कामं वेळेत झालेली किती जास्त महत्त्वाची असतात. म्हणजे संडेचा असा एक दिवस असतो ज्या दिवशी असं भरभुरीचं काम, निवडण्याची कामं किंवा एक्स्ट्राचा लसूण निवडून ठेवणं, पालेभाज्या वगैरे चिरून ठेवणं, अशी कामं जी आहे मी करत असते. त्यामुळे मग माझा आठवडा जो आहे तो जरा सुकर होतो, घाई गडबड जरा कमी होते.
बरं चला, आता हे एक महत्त्वाचं काम झालं आहे माझं आणि आता ना अगदी झटपट पटापट होणारी भरल्या वांग्याची भाजी जी आहे मी तुमच्यासोबत शेअर करते. बघा, भरली वांगी बनवायचं म्हटलं की आपल्याला आधीच कंटाळा येतो. कांदा वगैरे वगैरे मसाला भाजा, तो मिक्सरमधनं काढा, नंतर भाजी करा, भरपूर तामझाम असतो. त्यामुळे ना मी म्हणजे आता नेहमीच आमच्याकडे मसाला वांग्याची भाजी लागते, कारण सर्वांना भरपूर आवडते. सो त्यामुळे अशा अगदी सिंपल वेने जी आहे भाजी बनवायचा प्रयत्न करत असते आणि तेच आता तुमच्यासोबत शेअर करते. बघा, कढईमध्ये तेलामध्ये आधी मोहरी आणि जिरं जे आहे मस्त तडतडून घ्यायचं. त्यामध्ये मस्त भरपूर जो आहे कढीपत्ता घालायचा आणि तोही छान तडतडला, मस्त घरभर स्मेल सुटतो बरं का. की त्यानंतर लगेच मग अगदी बारीक चॉप केलेला जो आहे कांदा घालायचा. कांदा पण छान थोडासा लालसर होत आला की त्यामध्ये लगेच मग टोमॅटो आणि आपलं अद्रक आणि लसूणची पेस्ट वगैरे घालायची. ते सर्व छान शिजत आलं, त्याला तेल सुटलं की लगेच मग त्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी जी आहे छान असं बेसन घालायचं आहे. बेसन कशासाठी, तर आपल्याला मसाला छान घट्टसर ग्रेव्ही हवी असते, त्यासाठी घालायचं असतं. ही भाजी ना अगदी मसाल्याची वाटून भाजी कशी बनवतो आपण तशीच बनते. सो बेसन छान लालसर भाजून झालं की त्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी इथे आंबटसर दही घालायचं. तेही छान असं शिजवून घ्यायचं आणि त्यानंतर घालायचे आपले कोरडे मसाले, तिखट, मीठ, हळद, जिरेपूड, धनेपूड किंवा आमच्याकडे सध्या दवे का दिव्याचा जो गरम मसाला असतो तो फार आवडतो आरूच्या पप्पाला. सो तोही मी इथे टाकला आणि हे मसाले छान भाजून घेतले. त्यालाही छान कलर आला, तेल सुटलं की त्यामध्ये आपल्याला घालायची आहेत वांगी. आणि मसाला वांग्यासाठी आपण जसं वांग्याचे 4 काप करतो ना, अगदी तसेच मी वांग्याचे असे काप करून घेतलेत आणि ते वांगे जे आहेत या मसाल्यामध्ये मस्त असे घोळून घेतले आणि त्यावर झाकण ठेवलं. आता मसाल्याचीच नाही, तुम्हाला कोणतीही भाजी बनवायची असेल, त्याची ग्रेव्ही छान घट्टसर आणि कलर छान लाल यावा, म्हणजे तर्रीदार यावा असं वाटत असेल ना, तेही कमी तेलामध्ये. सो एक लक्षात ठेवा, मसाला एकतर आधीच छान व्यवस्थित शिजवून घ्यायचा आणि त्यामध्ये पाणी घालताना कधीही गरम पाणी घालायचं. गरम पाण्यामुळे भाजीला कलर छान येतो, शिवाय भाजीचा चवही छान येते. आणि काही त्याला ना म्हणजे कारणंही आहेत. गरम भाजीमध्ये थंड पाणी घातल्यानं ते आपल्या म्हणजे अपायकारकही असतं असंही मी ऐकले. त्यामुळे भाजीत माझा प्रयत्न असतो की मी गरम पाणीच घालते. चला, आता भाजी माझी शिजस्तोवर पटपट पटपट पोळ्या करते. कारण बघा, संडे असला की आमच्या घरी भरपूर भूक लागते आणि मग अशा फेऱ्या ज्या आहेत किचनमध्ये चालू होतात आणि मग हाताला चटका लागायची ही भीती नसते त्यांना. म्हणून जे आहे भाजीवर झाकण ठेवल्या जे आहे मी पोळ्या करायला सुरुवात केली. आणि एक बरंही पडतं, म्हणजे दोन्ही कामं आपली सोबत होतात. मग किचन कट्टाही पटकन आवरून होतो आणि मग इतर कामांना आपल्याला मस्त असा वेळही मिळतो. बरं चला, भाजी बघा का मस्त झकास बनली माझी. तरी पण दिसेल तुम्हाला साईडने. आता गरम आहे, वाफाळती आहे, त्यामुळे अशी जवळून तुम्हाला व्यवस्थित दाखवता नाही येत आहे मला. पण भाजी खरंच इतकी मस्त बनते ना ही. अगदी मसाल्याच्या भाजीसारखी ग्रेव्ही येते बघायला आणि चव तर काही विचारायचं कामाचं नाही. I don't know why you left me bleeding. सो आज संडे आहे, सर्व झोपलेले आहेत आणि त्याचा मी पुरेपूर फायदा घेतला आणि मस्त असा सिंपल आणि क्लासी असा मेकअप लुक जो आहे मी केलेला आहे. डिटेलमध्ये जो आहे एक वेगळा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे ऑलरेडी. सो तो नक्की बघा. त्यात मी हा कसा क्रिएट केला आणि थोड्याफार ज्या आहेत मेकअपशी संबंधित म्हणा किंवा साडी स्टायलिंगशी संबंधित टिप्सही तुम्हाला भेटतील. सो अशी ही माझी साडी आणि असा हा माझा मेकअप लुक जो आहे झालेला आहे आजचा. खूप सुंदर दिसतोय, खरंच रिमूव्ह नाही करावंसा वाटत आहे. पण चला, आता भरपूर कामं बाकी आहेत माहिती आहे का. यामध्ये माझा बराचसा वेळ गेला. मेकअपला जरी जास्त वेळ लागलेला नसला तरीसुद्धा सर्व सामान काढायचं, त्यानंतर मेकअप करायचा, ते पुन्हा ठेवून द्यायचं, ह्या सर्व गोष्टी असतात. बराचसा गोंधळ वगैरे झालेला असतो सो ते सर्व मला आता आवरायचं आहे. बाय द वे, पुन्हा एकदा मला आजच्या व्हिडिओमध्येही तुम्ही सांगू शकता की मेकअप कसा झालेला आहे ते. कारण खरंच म्हणजे माहिती आहे का, मेकअप करणं जरी हार्ड नसलं ना, पण व्हिडिओ शूट करणं वगैरे यात भरपूर वेळ जातो आणि भरपूर मेहनत लागते. सो त्यामुळे असं वाटतं की थोडंफार कोणीतरी कौतुक करावं आपण इतकी मेहनत केली तर. पण चला, आता पट जे आहे हे सर्व चेंज करते. With a broken heart, tell me if I deserve this feeling. I thought it
let you know that we had something special till you end up all this. बरं चला, आता मेकअप रिमूव्ह करायचा आहे, साडी पण चेंज करायची आहे. इथे जरा जास्तच व्हाईट व्हाईट दिसतोय कारण वर लाईट चालू आहे म्हणून. सो मेकअप रिमूव्ह करायच्या आधी आपण आरूचं मत जाणून घेऊयात. कसा जमला आरू मेकअप, कशी दिसते मी? तू छान दिसत आहे, पण तू सिम्पलच छान दिसते. एवढा ओव्हर मेकअप झाला तो. काय ओव्हर झाला? अगदी सिम्पल असतं आहे. अगदी न्यूड लिपस्टिक, मेकअप पण सिम्पल. असं वाटत आहे तू कोणाच्या लग्नाला चालली. लग्नासाठीच केलेला आहे मी हा मेकअप. मी जरी नाही जात आहे पण ऑडियन्समध्ये माझ्या फ्रेंड्समधून कोणाला जायचं असेल तर ते असा मेकअप करू शकतात, म्हणून मी तो शेअर केलेला आहे. बरं सांग कसा दिसतोय ते सांग फक्त. खूप छान दिसत आहे, पण तू सिम्पल छान दिसते. माझ्या मुलीला मी सिम्पलच आवडते म्हणून मी आता पुन्हा आहे त्या अवतारात येते. चला. मुलीने तरी माझं तोंड भरून कौतुक केलं, पण या माणसाला बघा कवडीचं कौतुक नाही. मी दोनदा विचारलं त्यांना की कशी दिसते हो, पण त्यावर फक्त एकच रिप्लाय होता, म्हणून आता यांना विचारून तर काही फायदा नाही. चला पटपट जे आहे मी माझे कपडे चेंज केले, त्यानंतर हा सर्व पसारा आवरायचा होता मला, तो आवरला आणि आत्ता मला मेकअप रिमूव्ह करायचा आहे. आणि त्यासाठी इथे मी जे गार्नियरचं मेकअप रिमूव्हर आहे सो ते यूज करते आहे. खरंच हे 3 in 1 आहे बघा. मेकअप पण रिमूव्ह होतो, डर्ट वगैरे असेल ना तेही रिमूव्ह करता येतं, म्हणजे स्किन याने मस्त क्लिअर होते. आणि अगदी एकदा स्वाईप केलं ना तरीसुद्धा बघा इतक्या इझिली जे आहे मेकअप रिमूव्ह होतो. आणि हे मिळतंही अगदी स्वस्तच. ऑनलाईन तर तुम्हाला अगदी 99 रुपयाला मिळेल, पण त्याला एक ऑप्शनही मी तुम्हाला देते, म्हणजे जे आपल्या सर्वांच्या घरात असतं ते म्हणजे हे आपलं पॅराशूट तेल. तुम्ही हे गार्नियरच्या ऐवजी हे पॅराशूटचं तेल यूज करू शकता. याचाही रिझल्ट सेम आहे. शिवाय याने आपली स्किन मस्त नरिशही होते आणि सॉफ्ट पण होते. बरं चला, मेकअप माझा इथे रिमूव्ह करून झाला आहे. आजचा ना माझा बराचसा वेळ जो आहे मेकअप करण्यात, मेकअप रिमूव्ह करण्यात, त्यानंतर मेकअपसाठी काढलेली साडी, तो मेकअपचा सामान, पसारा, ते सर्व आवरण्यातच गेला. आत्ता मुलं गेलीत खेळायला आणि आत्ता जरा निवांत बसले मी. सो आज ना आता यापुढे मी माहीत नाही काय शूट करू ते, कारण आज पिहूचा प्रोजेक्ट बनवायचा आहे. उद्या लास्ट डेट आहे. 3 दिवसापासून त्याचं चाललं आहे बनव. सुरुवात तर केलेली आहे, आज त्याचा शेवट करायचा आहे. फक्त होऊन जाईल ते 1-1.5 तासात. त्याशिवाय बस आणखी तर काही नाही होणार आहे आज. पण तरी काही वेगळं झालं तर नक्कीच तुमच्यासोबत शेअर करते. संध्याकाळचं म्हणजे झाडणं वगैरे, त्यानंतर दिवाबत्ती, स्वयंपाक वगैरे केला आणि लगेच आम्ही हा प्रोजेक्टही बनवून घेतला. मस्त असा प्रोजेक्ट बनला आहे पिहूचा सेव्ह एन्व्हायरमेंटवर. आणि यामध्ये जास्त मेहनत जी आहे त्यांनीच घेतली आणि मी ॲज अ असिस्टंट म्हणून त्याच्यासोबत होते. बरं चला, आजचा व्हिडिओ जो आहे मी इथे संपवते आणि तुम्हाला उद्या भेटते अशाच एका छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत फ्रेंड्स स्वतःची काळजी घ्या. बाय.